दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणणारी बेस्टची निवडणूक ही खरं तर मागच्या काही दिवसांपासून चर्चेत होती, परंतु या निवडणुकीमध्ये आय एम द बेस्ट हे सिद्ध करणारे शशांकराव, जे बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष सुद्धा आहेत, गेल्या अनेक दशकांपासून कामगारांच्या प्रश्नांवरती संघर्ष करतायत. त्यांनी ही निवडणूक जी आहे ही एक हाती सत्ता मिळवलेली आहे, घवघवीत यश मिळवलेलं आहे. लोकांना हाच प्रश्न पडला की खरं तर अशी काय जादूची कांडी तुम्ही फिरवली की दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा तुम्ही त्यांचा पूर्णपणे धुव्वा उडवला, साधा भोपळाही फोडता आला नाही त्यांना. हे जादू आमची नाही आहे, हे काम कामगारांनी केलेलं आहे. जे गेले अनेक वर्ष बीएसटीत आणि महानगरपालिकेत सत्तेत राहून शिवसेनेने कामगारांच्या विरोधातले जेवढे धोरणं, मग ते खासगीकरण असतील, बाकीच्या गोष्टी असतील, हे जे काही धोरणं त्यांनी राबवली, त्या धोरणांच्या विरोधातला दिलेला हा कामगारांचा कौल आहे. आणि हे स्पष्ट आहे की कामगारांनी त्यांच्या विरोधातला होणारा अन्याय याच्या विरोधात त्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. परंतु असंही म्हटलं जातंय की या निवडणुकीमध्ये दृश्य अदृश्य अशा अनेक शक्ती होत्या ज्या खरं तर पाठबळ देत होत्या, तुम्हाला तुमच्या पाठीशी उभ्या होत्या. भाजपने स्वतःचं पॅनल हे उभं केलेलंच होतं, सहकार समृद्धी पॅनल, जे प्रसाद लाड यांच्या माध्यमातून, परंतु तुमच्याही पॅनलला बरीचशी मदत झाली असं म्हणलं. आमच्या पॅनलचं नाही, पण प्रत्येक वेळेला, म्हणजे आज ही निवडणूक आहे, पण ही निवडणूक आजची होती. अनेक वर्ष, मग ते सरकारमध्ये असतील देवेंद्रजी किंवा नसतील, जेव्हा ते ऑपोजिशन लीडर होते तेव्हा सुद्धा, माननीय मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा, आणि आज सुद्धा देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार यांनी नेहमीच बीएससीच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्हाला नेहमीच मदत केली, त्यांच्या प्रश्न सोडवण्याकरिता सुद्धा मदत केलेली आहे. आणि त्याची पोचपावती आहे. आता सुद्धा 6 ऑगस्टला रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना गेले 3-3 वर्ष त्यांची ग्रॅज्युटी मिळाली नाही, त्याच्या संदर्भातला मोर्चा होता. त्या मोर्चाच्या वेळी सुद्धा मी आशिषजींना भेटलो आणि आशिषजींनी तातडीने माननीय आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले, आमची भेट घडवून दिली आणि काही प्रमाणात मदत सुद्धा बीएससीच्या कर्मचाऱ्यांना केली गेली एकूणच याच्यामध्ये. तर सातत्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे कामगारांसाठी मदत करत आलेले आहेत, त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी. तर नक्कीच ती मदत, कारण की कामगार जगला तरच ती पतपेढी जगणार आहे, नाहीतर कामगारच शिल्लक राहिला नाही तर पतपेढी कसली राहणार आहे. अधिकृत प्रवेशच तुम्ही मागच्या वर्षी भाजपमध्ये केला, परंतु असं असताना भाजपने स्वतंत्र पॅनल उतरवलं, भाजपशी संलग्न असणारे अनेक पॅनल्स उतरवण्यात आले. असं का केलं? काय वाटतं तुम्हाला? तुम्हालाही ते सपोर्ट करू शकले असते आणि तुमचं पॅनल जे आहे आणखीन मताधिक्याने निवडून आलं. बीएसटीमध्ये अनेक युनियन्स आहेत आणि वर्षोनवर्ष हे आज पहिल्यांदा असं काही होतं असं नाही आहे. अनेक वेळेला अनेक युनियन्स आपापल्या पद्धतीने पॅनल्स बनवतात. त्याच्यामध्ये अनेक लोक एका पक्षाची संलग्नित असू शकतील किंवा वेगवेगळ्या पक्षाची लोक एकत्र येऊ शकतील. हे नेहमी घडत राहतं, हे काही पहिल्यांदा घडलेलं असं काही नाही आहे. कारण की अनेक युनियन्सला आपापल्या मत मांडण्याकरिता हे फोरम आहे आणि याच्यावरती अनेकदा लढल्या जातात. आणि बेस्ट वर्कर्स युनियन ही 1946ची युनियन आहे आणि दर निवडणुकीला बेस्ट वर्कर्स युनियनचं एक पॅनल असतं आणि ती निवडणूक कामगारांच्या मुद्द्यांवर, कामगारांच्या हिताच्या मुद्द्यांवर आणि केलेल्या कामांवर ती लढली जाते. परंतु सुहास सामंत यांचं म्हणणं आहे पैशांच्या जोरावरती खरं तर हा विजय तुम्हाला मिळालेला आहे. आणि स्वतः संदीप देशपांडे यांनी आरोप केलेले होते की 1000 रुपयांचं पाकिट जे आहे हे कर्मचाऱ्यांना, कामगारांना आमिष म्हणून दिलं जात होतं. या आरोपांना कसं उत्तर द्याल? हा पैशांचा विजय? कोणते पैसे आणि कसला पैशाचा विजय? मुळात कामगारांसाठी काम केलं तर कामगार तुम्हाला हा विजय देतो. जर तुम्ही कामगारांच्या हिताची कामच केली नाहीत, 9 वर्ष सोसायटी त्यांच्याकडे होती, सोसायटीमध्ये भ्रष्टाचार केला गेलेला आहे. अनेक वर्ष बीएसटी कमिटी त्यांच्याकडे आहे, अनेक वर्ष महानगरपालिका आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्या पद्धतीने तिथे भ्रष्टाचार केला गेलेला आहे. तर मला असं वाटतं की कामगारांनी जो मत आपलं मांडलेलं आहे ते स्पष्ट आहे की ह्यांनी जे काही कामगार विरोधाची कामं केलेली आहेत एकूणच आणि बीएसटीच्या विरोधातली कामं केलेली आहेत त्याला कामगारांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं आहे.
परंतु या निवडणुकीचा जो परिणाम आहे तो येणाऱ्या अनेक निवडणुकांमध्ये पडेल. कुठेतरी परसेप्शन बदलण्यामध्ये शशांकराव हे यशस्वी झालेले आहेत आणि येत्या काळात भाजपकडून एक चांगलं मोठं बक्षीस सुद्धा शशांकरावांना दिलं जाऊ शकतं का, तशी तुमची मागणी आहे का? माझं पक्षाकडे फक्त एकच मागणी आधी राहिली आजही राहिली. जेव्हा मी पक्षात नव्हतो तेव्हा सुद्धा जे नेते आहेत, देवेंद्रजी असतील, आशिषजी असतील आणि किंवा अन्य नेते असतील, त्यांना कामगारांच्या हितासाठी प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना ज्या ज्या वेळेला मदत लागलेली आम्ही त्यांची मदत मागितलेली आहे. यापुढे सुद्धा फक्त कामगारांच्या आणि लोकांच्या हिताकरिता त्यांची मदत आम्ही घेणार आणि मला नक्कीच आशा आहे आणि मला खात्री आहे की ते जसं आधी मदत करत आलेले तीच मदत करतील आणि ती खरी मदत आहे. परंतु फोडीचं राजकारण भाजपकडे आणि तेच या निवडणुकीमध्ये सुद्धा झालं. अनेक वेगवेगळे पॅनल उभे करून कुठेतरी ठाकरेंची जी मतं आहेत याचं विभाजन करण्याचं काम झालं. एक स्ट्रॅटेजी आखण्यात आलेली होती. कुठेतरी त्यात ठाकरे बंधू कमी पडल्याचं म्हटलं. बिलकुल नाही. मी म्हणालो तुम्हाला अनेक वर्ष, आता गेल्या निवडणुकीत सुद्धा 5 युनियन्स एकत्रित होत्या, एका ठिकाणी 3 युनियन्स होत्या. हे दरवेळेला बीएसटीच्या पतपेढीमध्ये अनेक युनियन्स एकत्रित येतात आणि पॅनल्स होतात. हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. आता ते त्यांचा पराभव सहन होत नाही आणि त्यांना काहीतरी कारण द्यायचं आहे म्हणून ते सांगतात. पण दरवेळेला अशी अनेक गोष्टी होतात आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो त्यांनी स्वीकारला पाहिजे. ह्या निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर तुम्ही ठाकरे बंधूंना कुठला मैत्रीपूर्ण सल्ला देऊ इच्छिता? नाही, मी त्यांना सल्ला देऊ इच्छित नाही. धन्यवाद. तुम्ही म्हणाला की ठाकरे नाही, तो सल्ला नाहीये. तो मी म्हणालेलो आहे की जी ब्रँड हे कामगार आणि लोक निर्माण करतात. जर तुम्ही त्यांच्यासाठी कामच केलं नाही तर ते स्वतःहूनच कामगार आणि लोक तो ब्रँड संपुष्टात आणतात. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापना केलेली होती, ते सुद्धा एनडीएचा घटक होते. आता भाजपचा आमदार म्हणून शशांकराव येत्या काळात भविष्यात आपल्याला पाहायला मिळतील. मी कामगारांचा नेता आहे, कामगारांचा प्रतिनिधी आहे आणि कामगारांचंच काम करू इच्छितो. दॅट्स इट. धन्यवाद. अशी मागणी तुम्ही करणार नाहीत, कारण आता तुम्ही विजय मिळवून दिलेला आहात, हकदार आहात. अनेक विजय कामगारांकरिता मिळवायचे आहेत, लोकांसाठी मिळवायचे आहेत, त्याचं काम करू. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर हे होते शशांकराव आणि अर्थात हा विजय जरी शशांकरावांचा असला तरी भाजप सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठबळ देऊन या ठिकाणी एक परसेप्शन बदलण्यामध्ये यशस्वी झाले. अशी जी काही चर्चा आहे येत्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र दिसतं याकडे आपलं लक्ष राहणार आहे. कॅमेरा पर्सन राजू इनामदार सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक.